नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती. तर आता आपण या व्हिडिओमध्ये समासचे इम्पॉर्टंट एक्झाम्पल बघणार आहे. आता हे सुरुवातीला मी द्यायला हे तुम्हाला एक्झाम्पल हे सुरुवातीला अव्ययभाव समासाचं आहे. अव्ययीभाव समासाचं आहे उदाहरण. आता सुरुवातीला आपण अव्ययभाव वगैरे पाहणार आहे. आता काही विद्यार्थी मला मेसेज करतील, सर यामध्ये आपण नुसतं काय पाहणार आहे. आता यामध्ये बघा आपण नुसते ते उदाहरणं म्हणजे आपले जे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह वगैरे पाहणार आहे. कारण की तुम्हाला ऑलरेडी मी समास शिकवलेला आहे. यूट्यूबवरती वन शॉट अवेलेबल आहे आणि ॲपवरती जे पेड कोर्सेसमध्ये विद्यार्थी आहे त्यांना सगळे काही समास सगळं काही शिकवलेलं आहे. फक्त या व्हिडिओमध्ये आपण उद्याचा जो आपला पेपर असणार आहे सप्लीचा, त्यामध्ये आपल्याला हे एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपरमध्ये डायरेक्ट पाहायला मिळू शकतात. त्यामुळं आपण हे एक्झाम्पलमध्ये घेत आहे. कारण की तुम्हाला फक्त एवढे एक्झाम्पल पाहिजेत आणि त्यासोबत त्यांचा विग्रह वगैरे ध्यानात ठेवायचा आहे, जो की उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला डायरेक्ट येईल. आणि असं जर तुम्हाला उदाहरण पाहायला मिळालं तर डायरेक्ट तो समास आणि त्याचा विग्रह तुम्हाला पेपरमध्ये लिहून यायचा आहे. तर सुरुवातीला बघूया आता काय म्हटलंय. आता अव्ययभाव समासाचा आपण बघतोय. आता अव्ययभावामध्ये सुरुवातीला असतं विभक्ती हा प्रकार असतो. विभक्ती प्रकारमध्ये काय असतो, सुरुवातीला आधी हा शब्द लागतो. आधी या शब्दाच्या जागेवर आपण इति हा शब्द घेत असतो. जसे बघा आधी हरी तर हरो इति. त्यानंतर हे काय होतं अध्यात्म, त्या अध्यात्माचं काय होते आधी प्लस आत्म, अशा प्रकारे आत्मनी इति अशा प्रकारे हा शब्द आहे. त्यानंतर समीप, आता उप हा शब्दाच्या बदल्यात आपण समीप हा शब्द जोडत असतो. उपच्या बदल्यात समीप हा जोडत असतो. तर बघा काय म्हटलं उपनद्यम, उपनद्यमचं काय आलं नद्या हा समीपम. उपगंगम, गंगा या हा समीपम. त्यानंतर उपनगरम, नगरस्य समीपम, अशा प्रकारे हा शब्द आहे. त्यानंतर आता सुच्या जागेवर आपण समृद्धी लावत असतो यामध्ये. आता बघा काय म्हटलंय सुमंद्रम, सुमंद्रम म्हणजे मंद्रानाम समृद्धी. त्यानंतर सुभिक्षम, भिक्षानाम समृद्धी. त्यानंतर दूर, आता इथे युद्धी हा प्रकार येतो. त्यानंतर चौथा हा प्रकार येतं युद्धी. ध्यानात ठेवा युद्धीमध्ये काय येतं दूरच्या जागेवर आपण युद्धी लावत असतो. म्हणजे काय म्हटलं इथं तर दुर्यवनम यवनाम वृद्धी. त्यानंतर दुर्भिक्षम, तर दुर्भिक्षम म्हणजे काय भिक्षानम वृद्धी. त्यानंतर काय म्हटलंय आता अर्थाभाव. आता अर्थाभाव म्हणजे काय असतं निर्च्या जागेवर आपण काय करत असतो अभाव हा शब्द लावत असतो. म्हणजे काय म्हटलंय निर्मक्षिकम, निर्मक्षिकम म्हणजे काय म्हटलंय मक्षनाम अभाव. त्यानंतर निर्विघ्नम म्हणजे काय विघ्ननाम अभाव. म्हणजे अशा प्रकारे हे शब्द आहेत. त्यानंतर आता पुढे बघूया काय सांगितलंय. आता पुढे आपल्याकडं आता अत्यह म्हणजे काय तर अति जागेवर आपल्याला अत्यह लावायचा, अति जागेवर अत्य लावायचा. तर अतिहिमम, हिमस्य अत्यह. अतिरोगम, रोगस्य अत्यह. तर अशा प्रकारे आता सहावा बघूया असंप्रप्ती. आता असंप्रप्ती बघूया खाली काय म्हटलंय असंप्रप्ती. असंप्रप्ती म्हणजे काय होतं अतिच्या जागेवर आपल्याला काय करायचं संप्रप्ती न युज्यते हा शब्द लावायचा असतो. म्हणजे अतिनिद्रम तर निद्रा संप्रप्ती न युज्यते. अतिस्वप्नम, स्वप्नस्य संप्रप्ती न युज्यते. समजलं. नंतर आता सातवा प्रकार येतो शब्द प्रादुर्भाव म्हणजे काय असतं की इतिच्या जागेवर तुम्हाला काय करायला तर शब्दस्य प्रकाश हा शब्द लावत असतो. आणि हा पुढचा शब्द जसा लिहायचा असतो. मग इति हरी जर असा पेपरमध्ये शब्द आला तर हरी शब्दस्य प्रकाश, बघा इति हरी शब्दस्य प्रकाश, इति विष्णू शब्दस्य प्रकाश. कळलं. त्यानंतर बघा आता पुढचा बघूया आपण. आता बघूया पश्चात. आता पश्चात बघतोय आपण. पश्चात मध्ये तुम्हाला काय असतं अनुच्या जागेवर पश्चात लावत असतो, अनुच्या जागेवर पश्चात लावत असतो. जसं की अनुविष्णू तर विष्णू हो पश्चात, अनुरामम रामस्य पश्चात. समजलं. त्यानंतर यथा आता यथामध्ये काय असतं अनुच्या जागेवर तुम्हाला काय करलं तर अनुच्या जागेवर योग्यम हा शब्द लिहायचा असतो. नंतर बघा काय म्हटलं आता जे आपल्या पेड कोर्सेसमध्ये विद्यार्थी त्यांना खूप इन डिटेल मी सगळं काही त्यामध्ये समासमध्ये शिकवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आपले जे बॅच आहेत शिवा बॅच आहे फॉर BMS फर्स्ट इयर किंवा संस्कृत बॅचचे जे रिपीटरचे बॅच आहे तर त्यामध्ये सुद्धा पण मी एकदम इन डिटेल सगळ्यांना काही सांगितलेलं आहे की कशा प्रकारे काय होतं काय नाही. इथं फक्त मी शॉर्ट सांगत आहे, तिथे इन डिटेल सांगितले ह्या शब्दाची इकडं षष्टी का झाली काय नाही सगळं काही इन डिटेल तिथं सांगितलेलं आहे. आता अनुरूपम म्हणजे काय म्हटलंय आता हा रूपम. आता अनुज जागेवर योग्यम लावतो रूपमचा षष्टी करतो तिथं. तर काय अनुज जागेवर योग्यम लिहिलं रूपमचं षष्टी. तर रूपस्य योग्यम. कळलं. रूपस्य योग्यम. अनुगुणम गुणस्य योग्यम. कळलं. त्यानंतर आता प्रतिग्रहम प्रतिदिनम असे शब्द आला प्रतिग्रहम प्रतिदिनम तर तो शब्द पुन्हा आलेला होता. म्हणजे ग्रहम दिनम. समजलं. नंतर काय म्हटलं यथाशक्ती. आता यथा जागेवर तुम्हाला काय होतं अनातिक्रम मिळालं होतं. म्हणजे यथाशक्ती शक्तीम अनातिक्रम्य बलम. आता यथा बलम बलम अनातिक्रम्य. समजलं. नंतर बघा सहरी. आता इथं स येतो. सादृश्य लिहावं लागतो. आता हरी काय हरेह सादृश्य. त्यानंतर रूपम तर काय रूपस्य सादृश्य. समजलं. त्यानंतर अनुपूर्व. आता काय आडलंय अनुपूर्व. आता अनुपूर्व म्हणजे काय म्हटलं यामध्ये काय अनुच्या जागेवर तुम्हाला अनुपूर्ण लिहावं लागतं, अनुच्या जागेवर अनुपूर्ण लिहावं लागतं. म्हणजे अनुज्येष्ठम तर काय ज्येष्ठस्य अनुपून. त्यानंतर अनुवर्णन वर्णस्य अनुपून. अशा उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला जसे उदाहरणं पाहायला मिळू शकतात. नंतर बघा योग्य पद्य. आता योग्य पद्य म्हणजे काय म्हटलं की बघा सच्या जागेवर तुम्हाला युगपद लावावं लागतं आणि सच्या जागेवर युगपद लावावं लागतं. मग चक्रेनं युगपत, हर्षण युगपत. त्यानंतर सच्या जागेवर तुम्हाला इथं काय लावावं लागतं
सच्या जागेवर सादृश्य लिहावं लागतं आणि ह्या सच्या जागेवर तुम्हाला सादृश्य लिहावं लागतं. हा सादृश्य मग सखी सखे हा सादृश्य सवर्णम सदृश्य वर्णन. आता काही जण म्हणतात सर आम्हाला काही जागा स येतं पुन्हा पुन्हा हा वर पण स खाली पण स कसं लिहायचं. आता काय माहिती आहे तुम्हाला उद्या पेपर आहे त्यामुळे डायरेक्ट एक्झाम्पल ध्यानात ठेवा. उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल हे पेपरमध्ये पाहायला मिळतात. म्हणून आपण डायरेक्ट एक्सपेक्टेड एक्झाम्पल आणलेले जे आता बॅचेसमध्ये आहे पेड वर्सेस बॅचेसमध्ये त्यांना इन डिटेल माहिती आहे का बरं कोण होतंय. पण उद्या पेपर असल्यामुळे एवढं काही ध्यान नका देऊ. फक्त एक्झाम्पलवर फोकस करा तुमचं यामध्ये काम होऊन जाईल. आता बघा इथं बघा संप्रप्ती. आता सुच्या जागेवर तुम्हाला संप्रप्ती लागते. सुच्या जागेवर संप्रप्ती लिहिलं सुक्षत्रम तर क्षत्रनाम संप्रप्ती सुक्षत्रियम तर काय म्हटलं क्षत्रिय नाम संप्रप्ती. अशा प्रकारे आहे संपत्ती आहे ते की संपत्ती तो सुच्या जागेवर संपत्ती लावली लागते. मग सुक्षत्रम तर क्षत्रानाम संपत्ती तर सुक्षत्रियम तर क्षत्रियानाम संपत्ती. तर अशा प्रकारे होती संपत्ती. आता बघूया पुढं बघूया आपण 14 तर साकल्य. आता साकल्यामध्ये काय येतं तुम्हाला साकल्यामध्ये इथं सच्या जागेवर येतं अपि परितज्य लिहावं लागतो. अपि परितज्य हा शब्द लिहावा लागतो. म्हणजे काय येतं सतृणम तर तृणम अपरितज्य अशा प्रकारे लिहावं लागतो. त्यानंतर मर्यादा. आता पुढचा मर्यादा प्रकारे. आता यामध्ये काय असतं तुम्हाला आ जसं तसं इथं लिहावं लागतं. फक्त पंचमी वगैरे करावं लागते. त्या बघा आ मरणम तर आ मरणातम त्यानंतर आ जीवनात अशा प्रकारे. त्यानंतर अंतवचन. आता अग्नी हा आपल्याकडे शब्द येतं. तर इथं कसं याची फोड होती तर अग्नी ग्रंथपर्यंत अग्नी ग्रंथपर्यंत अशी याची फोड होती. ध्यानात ठेवा. उदाहरण फक्त उद्याच्या पेपरमध्ये आपल्याला अशाच प्रकारे पाहायला मिळू शकतं. अशा प्रकारे शब्द झाले. त्यासोबत आणखी अव्ययभावाची काही समास आपल्याला तिलिका दिली. आणखी काही उदाहरणं दिलेत. आता हीच उदाहरणं वरचीच आहे पण ध्यानात ठेवा हे मस्ट VVIMP उदाहरण आहे. हे उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला हे मस्ट टेबलमधले ध्यान करून जा. पेपरमध्ये जसे पाहायला मिळू शकतात. आता बघूया काय म्हटलं इथं. आता आदिहरी तर आपण पाहिला हरो येते. अव्ययभाव समासचं पाहतोय आपण तर काय आदिहरी तर हरो येते. त्यानंतर अभिगोपम तर काय गोपी येते. त्यानंतर उपकृष्णम तर कृष्णाचे समीपम. त्यानंतर समुद्रम काय तर मद्रानाम समृद्धी. अशा प्रकारे ध्यानात ठेवा. त्यानंतर हे उदाहरणं ध्यानात ठेवा. उद्याच्या पेपरमध्ये डायरेक्ट उदाहरणं तुम्हाला डायरेक्ट पेपरमध्ये दिसणार आहे. त्या दुर्वनम काय यवनम वृद्धी. त्या निर्मक्षिकम मक्षिका नाम अभाव. हे सगळे काय आपण अव्ययभावाची समासाची उदाहरणं पाहत आहे. ध्यानात ठेवा कोणत्या समासाचे ते तर अव्ययी भाव जो समास आहे त्या समासाचे आपण हे सगळे उदाहरणं पाहत आहे. तर बघा आता पुढे बघूया. अतिहिमम काय हिमस्य अत्यह. त्यानंतर अतिनिद्रम निद्रा संप्रप्ती न युज्यते. त्यानंतर इतिहारीमध्ये काय हरिम शब्दस्य प्रकाश. त्यानंतर अनुविष्णू काय विष्णू पश्चात. त्यानंतर आता अनुरूपम रूपस्य योग्यम. त्यानंतर काय आलं आता यथाचं बघतोय प्रत्यर्थम. आता प्रत्यर्थम म्हणजे काय अर्थ प्रति. त्यानंतर काय म्हटलं यथाशक्ती शक्तीम अनातिक्रम्य. त्यानंतर हरे सादृश्यम अशा प्रकारे आहे. त्यानंतर अनुज्येष्ठम ज्येष्ठस्य अनुपूर्वेन. त्यानंतर चक्रेन युक्पत ससखी सदृश्य सख्या. त्यानंतर सक्षत्रम मध्ये काय क्षत्रानाम संपत्ती. त्यानंतर हा सरतृणम तर काय तृणम अपि परितज्य. त्यानंतर अग्निग्रंथपर्यंत. अशा प्रकारे हे उदाहरणं ध्यानात ठेवा. उद्याच्या पेपरमध्ये VVIMP ती उदाहरणं पेपरमध्ये जसे तुम्हाला येणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला जशाच तसे पेपरमध्ये उदाहरणं पाहायला मिळू शकतात. मस्ट हे उदाहरणं एकदा पेपर जाण्याच्या अगोदर करून जा. आता बघा नदी बीचचे आपल्याकडे अव्ययभावामध्ये IMP सूत्र आहे. तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये ही फिक्स क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. कारण की मागच्या 2 वर्षापूर्वी यावरती क्वेश्चन पाहायला मिळतं आणि त्या 2 वर्षापूर्वीपासून काय पेपरमध्ये कुठेही क्वेश्चन आला नव्हता. त्यामुळे ध्यानात ठेवा हे क्वेश्चनमध्ये तुम्हाला जसे पाहायला मिळू शकतो उद्याच्याला. आता काय म्हटलं नदी बीचच्या मध्ये काय असतं की एक सुरुवातीला आपल्याला काय दिलं असतं एक संख्या दिलेली असते आणि पुढे जर पाहायला गेले तर पुढे कशा प्रकारे आपल्याला एक नदीचं नाव असतं बघा पंचगंगम पंचयमुनम. तर अशा प्रकारे तुम्हाला नदीचं नाव वगैरे पाहायला मिळतं. त्यामध्ये कसं असतं तुम्हाला जो आपला समास आहे त्या समासाचा विग्रह तुम्हाला अशा प्रकारे करत असतो पंचनाम गंगानाम समाहार अशा प्रकारे. आणि ह्याचा समास जो असतो आपला तो आपला अव्ययभाव समास असतो. ध्यानात ठेवा तुम्हाला हे बघा आपला कसा असतो द्वंद्व जो समास असतो आपला द्विगु समास. आपला संख्यावाचक जो द्विगु समास असतो एक मिनिट जो आपला द्विगु असतो संख्यावाचक द्विगु समास असतो. द्विगुमध्ये आपण काय करतो संख्यावाचक शब्द म्हणतो ना द्विगु समासमध्ये. त्यामध्ये कसं असतं संख्यावाचक शब्द असतो आपला द्विगु समासमध्ये. त्यामध्ये आपण काय करतो अशा प्रकारे फोड करायची असते त्याची आणि काय करायचं असतं की लिहायचा असतो अव्ययभाव समास. द्विगुप्रमाणे काय करायला तर विग्रह करावा लागतो. पण काय करावं लागतं द्विगुप्रमाणे विग्रह केल्यानंतर अव्ययभाव समासाचा लिहावा लागतो. हे ध्यानात ठेवा. आता बघूया आपण आता काय म्हटलंय बघा द्वियमुनम. आता द्वियमुनम म्हणजे द्विर्यमुनोह समाहार. तर अशा प्रकारे तुम्हाला विग्रह करायचा आहे. नंतर आता खाली काही दुसरे अव्ययभाव समासाची उदाहरणं ते ध्यानात ठेवा. उपशरदम काय शरद समीपम. त्यानंतर प्रति विपाशम तर विपाशम प्रति. त्यानंतर उपजरसम
जराय हा समीपम, त्यानंतर उपराजम राजने हा समीपम, अध्यात्मम त्यानंतर आत्मनिहिती, त्यानंतर काय उपचर्मम तर चर्मम समीपम अशा प्रकारे किंवा उपचर्मम अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता किंवा उपसामिद्धम त्यानंतर किंवा समित उपसमित अशा प्रकारे आहे तर समिद हा समीपम अशा प्रकारचा विग्रह होतो. आता खाली बघू आणखी काय म्हटलंय. आता आपल्याकडे तत्पुरुष समास हा इथं आपला सुरू होतो. आपल्या इथं तत्पुरुष समास आपल्या इथं सुरू होतो. हा तत्पुरुष समासाचा आपण इथं बघतोय. आता इकडे आपल्याकडे आला द्वितीय तत्पुरुष समास सुरुवातीला. आता द्वितीय तत्पुरुषचं बघूया काय म्हटलंय. आता कृष्णाश्रित यामध्ये तुम्हाला माहिती असेल, ज्यांनी समास शिकले असेल त्यांना माहिती असेल श्रित अतित पतित गत आताच ते आपण अशा प्रकारे शब्द आपल्या यामध्ये शेवटी येतात. तर हे तुम्हाला ज्यांना माहित नाही समास माहिती नाही, समासचा वन शॉट म्हणून व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल आपल्या यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये जाऊन बघा. तिथं तुम्हाला लगेच कळून जाईल हे शब्द काय असतो. इथं हे शेवटचे शब्द ह्याच्यावरून आपण हा समास ओळखतो. श्रित अतित पतित गत आपण अशा प्रकारे आपण ओळखत असतो. आणि तर जे आहे ना ते शेवटचे शब्द महत्त्वाचे असते. हे तत्पुरुष समासच्या की जे आपले हे काय आपले व्याधिकरण वगैरे आहे ना जो प्रकार त्यामध्ये त्या व्याधिकरण म्हणजे जी काही जी विभक्ती वगैरे वेगळी असते तर अशा प्रकारे. आता बघा कृष्णाश्रित म्हणजे काय कृष्णम श्रित, अरण्य त्यानं काय अरण्य अतिथ तर अरण्यम अतिथ, कुपपतिथ कुपंपतिथ, ग्रामम गत. आता काय होतं की द्वितीय म्हणल्या पुढच्या प्रथम पदाची द्वितीय होती आणि उत्तर पदाची लिहितो आपण. आता दुःखपन्न म्हणजे काय दुःखम अपन्य हे काय झाले पूर्व पदाची द्वितीय झाली आणि आपण जसं लिहून टाकला. नंतर बघा शंकुला खंड तर शंकुला आता इथे तृतीय तत्पुरुष समास आहे. तृतीयामध्ये पूर्व पदाची तुम्हाला काय करायची तृतीय करायची पुढचा शब्द जसं लिहून टाकायचा. तसं धान्याना अर्थ पूर्व पदाची तृतीय करायची जसं पुढचा लिहायचं. आता हरित्रात हरीची तृतीय करायची हरीची तृतीय करायची पुढचा शब्द तसा लिहायचा. नख भिन्न तर नखाची काय करायची तृतीय करायची पुढचा शब्द तसाच होता. नख निर्भिन्न नखाची करायची तृतीय पुढचा शब्द तसाच होता. तेच बघा इथं म्हटलेलं आहे की बघा शंकुला खंड तर शंकुला या खंड त्यानं धान्यनं अर्थ आहे का. त्यानंतर हरिनाथ रात त्यानंतर नख भिन्न नखे भिन्न त्यानंतर काय म्हटलंय की नखे निर्भिन्न तर अशा प्रकारे आहे. त्यानंतर चतुर्थ तत्पुरुष समास बघा युपदारू म्हणजे काय युपाय दारू, दुज्जा अर्थ दुज्जाय आयम, त्यानंतर भूतबली भूतभ्य हो बली, त्यानंतर गोहितम गोप्यो हितम अशा प्रकारे आहे. त्यानंतर आता पुढे बघूया. पुढे काय म्हटलंय पंचमी तत्पुरुष समास यामध्ये भय भीती वगैरे सारखे शब्द येतात. त्यासोबत आणखी सुद्धा शब्द येतात मुक्त आगत वगैरे असे शब्द तुम्हाला पाहायला मिळतात. जसे की चोर भयम चोरात भयम, त्यानंतर स्तोक अंतुक त्या स्तोकान मुक्त तर काय झालं स्तोकाद मुक्त. त्यानंतर काय म्हटलं पुढं अंतिकाद आगत अंतिकाद आगत हा शब्द झाला. त्यानंतर अभ्यासाद आगत तर अभ्यासात आगत अशा प्रकारे. त्यानंतर दुराद आगत तर दुरात आगत अशा प्रकारे. त्यानंतर कृच्छात आगत तर कृच्छात आगत हा शब्द असतात. नंतर षष्टी पुरुष समास बघूया. हे बघा राज्ञ पुरुष म्हटलं. राज्ञ पुरुष म्हणजे षष्टी करायची सुरुवातीला षष्टी नंतर शब्द तसेच राज्ञ पुरुष. त्यानंतर काय म्हटलं षष्टीमध्ये एक संबंध असतो. इथं दोन शब्दामधला संबंध म्हणजे षष्टी असते. आत्मज्ञानम आता आत्मज्ञानम म्हणजे काय म्हटलंय आत्मज्ञानम त्यानंतर मनोविकार मनाचा विकार म्हणजे मनोविकार संबंध आला तर मनसह विकार मनाची झाली षष्टी विकार तसा. त्यानंतर बघा सत्संगती सताम संगती. त्यानंतर पूर्वकाय मध्ये काय म्हटलं पूर्वम कायस्य. त्यानंतर काय म्हटलं अपरकाय तर अपरम कायस्य. त्यानंतर अर्ध पिंपली तर काय अर्धम पिंपले अशा प्रकारे शब्द ध्यानात ठेवा. नंतर बघूया आता सप्तमी तत्पुरुष समास यामध्ये सुरुवाती सप्तमी करायची पुढचा शब्द लिहून टाकायचा. आता सप्तमीचे शब्द असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे जे समासमध्ये आपण शिकवलेले आहे. अक्षिशोंड अक्षिशुषोंड काव्य निपुण. त्यानंतर बघूया तत्पुरुष समासचे आणखी काही उदाहरणं जसं की महत्वाचे ते वेद विद्वान तर वेदम विद्वान. त्यानंतर मद अंध तर काय मदेन अंध, धर्म नियम धर्माय नियम, त्यानंतर दुज्जे उत्तर त्यानंतर दुज्जाद इतर अशा प्रकारे आहे. त्यानंतर पूर्वेशु कामशमी पूर्वचासो इक्षिकामशमी अशा इशु कामशमी अशा प्रकारेचा हे आपला विग्रह होतो. नंतर सप्तार्ष अशा प्रकारे आहे म्हणजे काय सप्तच ते ऋषी ध्यानात ठेवा. हे IMP उद्या पेपरला पाहायला मिळू शकतो. सप्तार्ष तर काय सप्तच ते ऋषी. त्यानंतर पौर्वशाल तर काय म्हटलंय पूर्वस्याम शालायाम भव. त्यानंतर काय म्हटलंय एक मिनिट. त्यानंतर पंचगौधन तर काय पंचगाव समाहार ध्यानात ठेवा. द्विगु प्लस बहुरी हा दोन्ही समास ध्यानात ठेवा. त्यानंतर आपण बघा पंचगवम मध्ये काय पंचनाम गवम समाहार ते ध्यानात ठेवा. आता इथं बघा तुम्हाला इथं संख्या आली ना द्विगु समास आहे बघा. इथं नदीचं नाव आहे का आहे बघा गवधन हे जे काय आहे का म्हणजे हे काय इथं कुठं नदीचं नाव नाही. हे कसे गावाचे वगैरे नाव आले पंचगाव 5 गाव वगैरे म्हटले तर हा कोणता समास होता आपला डायरेक्ट हा आपला द्विगु समास आहे. पण जिथं नदीचं नाव जर आलं तर तिथं तुमचा असतो अव्ययभाव समास. ध्यानात ठेवा. उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला असा क्वेश्चन पाहायला मिळू शकतो.
आता बघूया पुढचं उदाहरण बघूया. आता कर्मधारय समास बघतो आपण. कर्मधारय समासचे उदाहरण बघा. नील उत्पलम. नील उत्पलम म्हणजे निळे आहे असे कमळ असतो, तर नीलम उत्पलम अशा प्रकारे. कृष्ण सर्प, तर कृष्ण सर्प. घनश्याम, घन युव श्याम. ज्यांना कोणाला आणखी एक सांगितलं होतं मी, जे आपल्या कोर्सेसमध्ये असेल किंवा आणखी खूप जागा जिथं रिपीटरची फ्री बॅच यूट्यूबवरती, आपल्या यूट्यूब नाही सॉरी व्हॉट्सॲपवरती झूम मिटिंगवर आपण घ्यायचो, त्यामध्ये युवचं सांगितलं होतं की युव मध्ये कधी वापरायचा आणि युव शेवटी कधी वापरायचं. त्यांना विद्यार्थ्यांना माहीत असेल युव कधी वापरायचा, तरी एकदा सांगून देतो. जर पूर्वपदात जर आलं तर युव मध्ये वापरायचं, उत्तर पदात जर काय म्हणते ना आपलं उपसर्गाने विशेषण आलं तर युव शेवटी वापरायचं. तर अशा प्रकारे याचा नियम पण असतो. तर हे खूप सारे नियम असतात समासमध्ये संधी समासमुळे, त्यामुळे ध्यानात ठेवा. त्यानंतर न तत्पुरुष समास. अब्राह्मण न अश्व, तर अनाश्व. तर न अब्राह्मण म्हणजे न ब्राह्मण. आता आणि अंच तुम्हाला न लिहायचा असतो याच्यामध्ये आणि अंचा तुम्हाला न लिहायचा असतो. एवढं सिंपल आहे, यामध्ये दुसरं काही नाही आहे, यामध्ये दुसरं काही नाही आहे. आता बघूया काय म्हटलं आहे. अब्राह्मण न ब्राह्मण अनाश्व तर न अश्व. ध्यानात ठेवा हे उदाहरणं. त्यानंतर तत्पुरुष समासचे आणखी काही उदाहरण, जसे की बघा कुपुरुष, तर काय कुतस्थित पुरुष, कुतस्थित पुरुष. त्यानं उरी कृत्य, तर उरी कृत्वा. त्यानंतर शुक्ली कृत्य, अशुक्लम शुक्लम कृत्वा. त्यानंतर पटापट्या कृत्य, तर पटत प्रटत इति कृत्वा. ध्यानात ठेवा उदाहरण. सपुरुष, तर शोभेन पुरुष. ध्यानात ठेवा हे उदाहरण तुम्ही. प्राचार्य प्रगत आचार्य. अतिमालह, तर मालम अतिक्रांत्य, मालम अतिक्रांत्य. त्यानंतर अवकोकिलह, अवकृष्ट कोकिला. त्यानंतर काय म्हटलंय परयद्यन, त्यानंतर परिज्ञान अध्ययनाय. अशा प्रकारे हे आपले उदाहरणं आहे. आता बघा तत्पुरुष समास आणखी काही आपल्याला उदाहरणं सुद्धा दिलेली आहे, जसं की निष्कोशांबी, निष्क्रांत कोशांब्य. त्यानंतर कुंभकार, कुंभम कुरुती इति. अशा प्रकारे हे आपल्याकडे आहे कुंभम कुरुती इति अशा प्रकारे. त्यानंतर व्याघ्रीचं विशेषण जिघ्राती. त्यानंतर अश्वकृती, त्यानंतर अश्विनकृता. त्यानंतर कच्छनपी होती. त्यानंतर द्वे अंगुली प्रमाण यस्य. तर निरांगुलम निर्गत अंगुल्यभ्य. अशा प्रकारे आपल्याला. त्यानंतर अहोरात्र, अहनचं रात्रीचं, अयोन समाहारत. ध्यानात ठेवा सर्व रात्र, सर्वचासु रात्री. त्यानंतर पूर्वरात्र, पूर्वे रात्र. त्यानंतर काय म्हटलं पूर्वे रात्र. त्यानंतर संख्यात रात्र, संख्यात रात्र, तर संख्यात चासु रात्री. अशा प्रकारे. त्यानंतर द्विरात्र समाहारत. हे ध्यानात ठेवा महत्त्वाचे. आता बहुव्रीही समास, आपला पुढचा समासला सुरू करतो. बहुव्रीही समास. IMP आपल्याला पेपरमध्ये एक उदाहरण उद्याच्या फिक्स असेल, एक जे उदाहरण असेल ते बहुव्रीही समासवरती एक क्वेश्चन फिक्स असेल. आता बघा काय म्हटलंय बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समास तिथं बघा. आता कंठोकाल, तर कंठे कालो यस्य. त्यानंतर प्राप्तोदक, प्राप्तमुदक्य. त्यानंतर उढरथ येन सह. त्यानंतर उपवृत्य पक्षो, तर उपवृत्य पक्षु यस्मे. अशा प्रकारे. त्यानंतर पुढचं काय बघूया. आता बघा म्हणलं उद्धतोदना, म्हणजे काय म्हटलं उद्धत ओदन यस्य. त्यानंतर पितांबर, पितम आंबरम यस्य अति यस्य. पितम आंबरम यस्य. ध्यानात ठेवा. वीरपुरुष, वीरहा पुरुष संती यस्मिन. त्यानंतर प्रपर्ण. त्यानंतर काय म्हणते प्रपतितानी परमानी यस्मात. त्यानंतर अपुत्र अविद्यमान पुत्रो यस्य. त्यानंतर चित्रगुह, चित्रागाव यस्य. त्यानंतर रूपवद भार्या, त्यानंतर रूपवती भार्या अस्ति यस्य. कल्याणी पंचम यस्मम रत्नम. त्यानंतर स्त्री प्रमाण यस्य. दीर्घसक्त, दीर्घे सक्तीने स्तः यस्य. तर अशा प्रकारे आपल्याकडे उदाहरणं आहे. आता बघूया आपण बहुव्रीही समासचे आणखी आपल्याकडे इथं काही दुसरे उदाहरण आहे ते सुद्धा बघूया. आता पहिलं उदाहरण आहे आपल्याला जलजाक्षी, जलजे युव अक्षिणी यस्य. त्यानंतर द्विमूर्धानी यस्य. त्रिमूर्ध तयोमूर्धानी यस्य. अंतर्लोमानी यस्य. त्यानंतर बहिर्लोमानी यस्य. व्याघ्रपादो युव पादो यस्य. ध्यानात ठेवाय व्याघ्रपादो युव पादो यस्य. द्विपाद द्वे पादो यस्य. त्यानंतर दुपात म्हणजे काय सुशोभान पादो यस्य. त्यानंतर उत्काकुत, उद्गत काकुद यस्य. त्यानंतर विकाकुत मध्ये काय सांगितलंय विकृत काकुद यस्य. त्यानंतर पूर्ण काकुत किंवा पूर्ण काकुद म्हटलेलं आहे, तर काय पूर्णम काकुद यस्य. त्यानंतर काय म्हटलंय सुरून मित्रम, तर सुरून मित्र सुशोभेन हृदय यस्य. त्यानंतर काय दुहृदय मित्र, तर काय दुष्टम हृदय यस्य. त्यानंतर डुढोरक्स्कः, तर दृढम उरो यस्य. त्यानंतर काय म्हटलं प्रिय सर्पिष्कः, तर प्रिय सर्पी यस्य. त्यानंतर युक्तयोग यस्य. ते कृत्यम येन. त्यानंतर काय म्हटलंय महायशस्कः किंवा महायशः, तर महादयश यस्य. अशा प्रकारे आपल्याकडे हे झाले. आता पुढे बघूया आपण द्वंद्व समास.
द्वंद्व समास यामध्ये च आपण ॲड करत असतो. यामध्ये द्वंद्व समास IMP आपल्याला. आता यामध्ये बघा काय काय उदाहरणं आहेत, काय काय नाही. आता पहिलं आपल्याला धव खदिरो. आता धव खदिरो म्हणजे काय म्हटलं, धवश्च खदिरश्च रामकृष्ण रामश्च कृष्णश्च संज्ञा परिभाषम संज्ञाचं परिभाषमचं. त्यानं राजदंत दंतानाम राजः. त्यानं धर्म अर्थ किंवा धर्म. तर धर्मश्च अर्थश्च हरी हरो हरिश्च हरिश्च. त्यानंतर ईश कृष्ण ईशश्च कृष्णश्च. त्यानंतर शिव केशव तर शिवश्च केशवश्च. पितरो किंवा माता पितरो तर इथं काय होतं, माताचं पिताचं. त्यानंतर प्राणीचं काय, पाणीचं पादोचं. प्राणीचं ध्यानात ठेवा की पाणीचं पादोचं. त्यानं तूर्य काय तुर्पामध्ये काय म्हटलं इथं की मंडिकाश्च वनविकासच. तर वेनविकासचे अशा प्रकारे आपल्याला इथं विग्रह आलेला आहे. त्यानंतर आता पुढं बघूया आपण द्वंद्व समासचे आणखी काही. आता दुसरे काय आले ते बघूया. आता पहिले वातवचम तर काय आलं आहे आपलं, वाकच त्वकच. त्यानंतर काय आलं आहे त्वकत्रजम तर त्वकच त्रिकच तयो समाहार अशा प्रकारे जर हे झालं विग्रह झाला. त्यानंतर शमी दूषदम तर काय शमीचं दृश्यतच. त्यानंतर काय मग आलं पुढं, एक मिनटं, वातिवपम तर काय वाकच ट्विकच तयो समाहार. त्यानंतर काय म्हटलं छात्र उपनाहम तर काय छात्रमचं उपनाहांचं तेषाम समाहार. त्यानंतर प्रावृट शरदो तर प्रावृट शरदश्च. अशा प्रकारे आपले इथं टोटल हे सगळे आपण समास इथं कव्हर केले. सगळे समासाचे एक्सपेक्टेड क्वेश्चन आपण पाहिले हे पेपरमध्ये तुम्हाला जशाच तसे उद्याच्याला पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे टोटल हे सगळे आपले समास आहे. आता ह्याची तुम्हाला ही PDF जी असणार ही PDF जी असणार आहे ते आपल्या BMS मराठीचं जे ॲप आहे आपलं BMS मराठीचं जे आपलं ॲप आहे त्या ॲपवरती तुम्हाला ही जी PDF भेटणार आहे. ॲपवरती जा, PDF डाउनलोड करा. फ्री कंटेंट म्हणून तुम्हाला अशी एक बॅच आहे. फ्री कंटेंट जिची बॅच आहे त्याची प्राईस ₹1 अशी प्राईज आहे. या बॅचमध्ये तुम्हाला ही PDF भेटणार आहे. तिथं जा, ही PDF पहा. पेपरच्या जाण्याअगोदर 2 ते 3 वेळेस किमान 2 ते 3 वेळेस रिवाईज करा, कारण की यातलेच बरेचसे क्वेश्चन उद्याचे तुम्हाला पेपरमध्ये जसेच तसे पाहायला मिळू शकतात. त्यामुळे महत्त्वाची IMP त्यासोबत आणखी मी थोड्या वेळाने आणखी एक व्हिडिओ टाकन जे प्रत्यय तर प्रत्ययवरती सुद्धा एक्सपेक्टेड तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटतील. म्हणजे आता व्हिडिओ टाकल मी त्यावरती सुद्धा. तर त्यामुळे चांगला अभ्यास करा, यावर तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील. आणि ह्याच्या दोन्ही ज्या PDF असतील त्या आपल्या BMS मराठीच्या ॲपवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ॲप डाउनलोड करा आणि त्यासोबत काय करा, ॲपमध्ये जी आपली फ्री कंटेंट म्हणून बॅच आहे ₹1 तिथं जाऊन काय करा, तिथं तुम्हाला ती PDF भेटून जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.